झाली सकाळ, उठ आता आणि लाग कामाला. पण मी तर म्हणेल, झाली सकाळ, उठ आता आणि ओळख तुझ्या अंतर्मनाला. बरोबर की नाही? कारण उठल्यानंतर ही कामं आपली पडलेलीच आहेत आणि ती आपल्यालाच करावी लागणार आहे. ती दुसरं करणार तरी कोण? मग पण स्वतःच्या अंतर्मनाला ओळखण्याची ही सुद्धा आपली जबाबदारी ना. तर हॅलो, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते. सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि माझ्या कामाची सुद्धा तुमचीसुद्धा सकाळ अशीच होत असेल ना. कालपासून भरपूर पाऊस चालू आहे, त्यामुळे असं गॅलरीतनं पाणी पडते आमच्या. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या हे पाणी काढायचं कामच मला करावं लागतं. तर आणि सकाळी सकाळी पैसे संपले, कालपासून संपले, पण आणायचं कुणाच्या? मिडल क्लास फॅमिलीचा असा जुगाड तुम्हालासुद्धा माहिती असेल. जर तुम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून असाल तर मी तर नेहमीच करते, जेव्हा माझे पैसे संपते तर सगळी उरून पुरून का होईना ती सगळी मी कैचीने काढून यूज करत असते. तुम्हीसुद्धा असं करता का? जर करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सांगून रावांना 2 दिवस झाले, शेवटी मलाच ते दुकानात जाऊन आणावं लागेल. तुमच्या इकडे असंच असतं का? नंतर ब्रश करून अप्पूसाठी टिफिन रेडी केला. चपात्या आणि उसळ केली तिच्यासाठी, मुगाची घुगरे तिला खूप आवडतात. आणि इकडे आमच्या घरातलं वादळ अजून झोपलेलंच आहे, तेवढं तरी बरं, म्हणजे कामं होतात. सगळं रेडी झाल्यानंतर माझी अप्पू निघाली स्कूलला. तिचं स्कूल असं 8:30ला, पण ती स्कूल बसनी जाते, त्यामुळं 7:45ला तिला स्टॉपवर सोडायला जातात तिचे पप्पा. आणि मग ते गेले खाली, तोवर दक्षसुद्धा जातो त्यांच्यासोबत. म्हणजे तेवढे 10 मिनिट मला मिळतात आणि त्या 10 मिनिटात मी घरातलं म्हणजे आतमधलं जे काही झाडून वगैरे असते ते काढून घेते. जे काही आपली चादर वगैरे, बेडशीट वगैरे आवरायचं असते ना, मग मी ते सकाळीच आवरून घेते. कारण अप्पूची तयारी करायची म्हटल्यानंतर ना, तर मग पावडर, कंगवा हे सगळं इकडं तिकडं पडलेलं असतं, ते सुद्धा आवरून घेते. आणि तुमचे जर छोटे मुलं असतील ना, जेव्हा ते झोपलेली असतात किंवा असंच जर का 5-10 मिनिट कोणी त्यांना बाहेर नेतं आहे ना, तर त्यावेळेतच सकाळीच कामं आटपून घ्या. कारण आपण म्हणून अख्खा दिवस पडलेला आहे, मग मी पूर्ण दिवस काम करणार, तसं करू नका. कारण की मग पूर्ण दिवस तुम्ही कामच करत राहणार का? सकाळी जर का कामं पटकन आटोपली ना, तुमचा दिवससुद्धा फ्रेश जातो आणि दुसरं काहीतरी करायलासुद्धा तुम्हाला वेळ मिळतो. नाहीतर मग 10-11 वाजेपर्यंत कधी वाजणार आहे हे याची वाट बघायची, नंतर कुठं ब्रेकफास्ट करायचा आणि बाकीची अशीच मग हळूहळू कामं जर का आपण करत राहिलो ना, तर मग आपली कामं पूर्ण दिवसभरही होत नाहीत. नंतर मुलं त्रास देतात ना, ती गोष्ट एक वेगळीच असते. म्हणून कामाची सुरुवात सकाळीच करा, लवकर करा, म्हणजे तुमची कामंसुद्धा पटकन आटोपतील. माझे 9-9:30 वाजेपर्यंत सगळी कामं होऊन जातात. कधीतरी कपडे राहतात, ते 10 वाजेपर्यंत माझी सगळी कामं होऊन जातात. आणि नंतर मुलांसोबत खेळणं असतं, त्याला खाऊ घालणं, त्याला झोपू घालणं, म्हणजे परत दुपारचं झोपू घालणं. मी त्याला 12:30ला झोपू घालते. तोपर्यंत ना असं तसं तो खेळत असला ना, मग मी मध्येच त्याला बघत बघत असं काहीसं काम करून घेत असते. म्हणजे मग आपल्यावरतीसुद्धा कामाचं लोड येत नाही, एकदम चिडचिडपणा सुद्धा होत नाही आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं. नाही ते एकदम कामाचा लोड पडला ना, तर मग आपल्यालासुद्धा कसं तरी वाटतं. ॲज अ होममेकर, ॲज अ हाऊसवाईफ बनून राहत असताना आपलं विश्व फक्त घरापुरतं मर्यादित असतं आणि तरी आपण त्या विश्वात आनंदी असतो. कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची ही आपली सवय असते.
परंतु ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला खरंच आनंद मिळतो ना, तर त्या गोष्टी शोधा, तो आनंद शोधा आणि त्याच्यातून स्वतःचं काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न करा, स्वतःला त्याच्यातूनच एक्सप्लोअर करा. आता बघा, लग्नाच्या आधीनं आपले भलेही ड्रीम्स वेगळे असतील, आपले स्वप्न वेगळी असतील, आपल्याला करायचं, परंतु आता परिस्थिती बदलली आणि जर का आजही आपण त्याच टाईममध्ये जर का जगत असू, तर मग आपलं भविष्य काही खरं नाही. कारण की बदलत्या काळानुसार, बदलत्या वेळेनुसार आपल्याला स्वतःला बदलावं लागणार आहे. कारण जरी आपला ए प्लॅन फसला तरी आपला बी प्लॅन हा रेडी असला पाहिजे. म्हणून जर ए प्लॅन फसला ना तर तुम्ही आता बी प्लॅनवर तुम्ही फोकस करा किंवा त्याच्यावर तुम्ही ट्राय करा. आता खरं सांगते ना की हे रेडीमेड रंगोलीचं ना मला बिलकुल आवडत नव्हतं म्हणजे मला काही मी पडाकू होते असं म्हणलं चले, पुस्तकी किडा. परंतु ना मग आता वेळ होता म्हणायच्यापेक्षा जे आता ते पुस्तकातलं वाचून माझं व्हायचं नाही की ते करणं आता मला अवघड जायचं, तर मग थोडा वेळ मिळतो. तर मध्ये दग सुटला कारण पाऊस येतोय खूप जोराचा आणि खिडकीत त्याचा पाळणा बांधलेला आहे म्हणजे दोरी, तर भरपूर असा आवाज आला आहे आणि लगेच उठून गेला. तर बोलत हे होते की वेळेनुसार ना आपण आपले प्लॅन चेंज करायला पाहिजे आणि वेळेनुसार जर का आपण बदलत नसलो तर आपण काळाच्या खूप मागे पडू. म्हणूनच वेळेनुसार बदला आणि वेळेसोबत चाला, कारण की जो वेळेसोबत चालत नाही ना तो वेळेच्या खूप मागे पडून जातो. आणि जर का आपल्याला वेळेच्या मागे पडायचं नसेल तर वेळेबरोबर चालायला आपल्याला असं काहीतरी शिकावं लागेल की ते वेळेला धरून आणि काळानुसार ट्रेंडिंगनुसार आहे. तर तुम्ही म्हणजे स्वतःलाही अपडेट करू शकाल, स्वतःला अपग्रेडसुद्धा करू शकाल आणि एक स्वतःमधला कॉन्फिडन्ससुद्धा म्हणजे वाढवू शकाल. तर तुम्हाला जर का माझे हे ब्लॉग आवडत असतील, असे की व्हिडिओ अपलोड करत आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला अजून काही बघायला आवडणार असेल किंवा तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. क्योंकि हे माझं नवीन चॅनल आहे आणि भरपूर आशेनं तयार केलेलं चॅनल आहे की ज्याच्यावर मला खूप काही करायचं आहे, माझ्यासाठी सुद्धा करायचं आणि माझ्यासारख्या होममेकरसाठी करायची सुद्धा इच्छा आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.